नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आताच T20 पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 ही पार पडली, जी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. तर सर्वांनाच माहिती असेल ही स्पर्धा भारताने जिंकली आहे, पण त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न उत्तरे या स्वरूपात कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण पहा, कारण का यातील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. T20 पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 2026ची T20 पुरुष विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या दोन देशांनी केले? तर याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंकेमध्ये या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, 2026 T20 विश्वचषक स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत ही स्पर्धा चालू होती? तर 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान ही स्पर्धा झाली. 7 फेब्रुवारीला पहिला सामना झाला आणि जो अंतिम सामना होता फायनल मॅच ही 8 मार्च 2026 या दिवशी झाली. पुढचा प्रश्न आहे, T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? म्हणजे यंदाचा 2026चा T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड. तर सर्वांनाच माहिती आहे ही स्पर्धा भारताने जिंकली. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला? त्याचं ऑप्शन बघू. भारत इंग्लंड, भारत ऑस्ट्रेलिया, भारत न्यूझीलंड की भारत पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारत आणि न्यूझीलंड. अंतिम सामना म्हणजे जी फायनल मॅच झाली ती भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळला गेला? तर याचे ऑप्शन आहेत वानखेडे स्टेडियम, ईडन गार्डन स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम आणि चेपॉक स्टेडियम. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी स्टेडियम, जे अहमदाबाद येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामना भारताने न्यूझीलंडला किती धावांनी पराभूत केला? अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड पराभूत झाले ते किती धावांनी झाले? तर भारताने 96 धावा रोखून आधीच न्यूझीलंडला पराभूत केले. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामन्यात भारताने किती धावा केल्या? तर याचे ऑप्शन आहे 200 धावा, 255 धावा, 220 धावा की 240 धावा. तर अंतिम सामन्यामध्ये भारताने 255 धावा केल्या आणि त्यामध्ये भारताने 5 विकेट्स गमावल्या. त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो बी, 255 धावा आणि त्यामध्ये त्यांनी 5 विकेट्स भारताने गमावल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा डाव किती धावांवर संपला? तर अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा डाव 159 धावांवर संपला. भारताने 255 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडचा डाव 159 धावांवरच भारताने आटपला. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच कोण ठरला? तर अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच याचं ऑप्शन आहे हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव की अक्षर पटेल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो जसप्रीत बुमराह, जो भारताचा जलदगती गोलंदाज आहे. शेवटच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाज ठरला. पुढचा प्रश्न आहे, 2026 T20 विश्वचषकातील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता? म्हणजे संपूर्ण टुर्नामेंटचा प्लेअर, मागे जो प्रश्न झाला तो होता प्लेअर ऑफ द मॅच, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा कोण ठरला? तर याचं ऑप्शन आहेत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन की हार्दिक पांड्या. तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो संजू सॅमसन हा खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, 2026 T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या? तर सर्वाधिक धावा
कोणत्या खेळाडूने केला याचं ऑप्शन आहेत बाबर आझम, संजू सॅमसन, साहिबजादा फरहान की डेव्हिड वॉर्नर. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो साहिबजादा फरहान, जो पाकिस्तानचा खेळाडू आहे, यांनी सर्वाधिक धावा केल्या. पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या. तर याचं ऑप्शन आहे आपल्याकडे बुमराह, वरुण चक्रवर्ती, बुमराह आणि वरुण चक्रवर्ती की कुलदीप यादव. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 14 बळी घेऊन सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या सूचीमध्ये दोघेही प्रथम क्रमांकावर होते. पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषकातील एकूण किती संघ सहभागी झाले. तर या स्पर्धेमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले याचं ऑप्शन आहे 16 संघ, 18 संघ, 20 संघ की 24 संघ. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकूण 20 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढचा प्रश्न आहे या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले. म्हणजे स्पर्धा सुरू झाल्यापासून अंतिम सामन्यापर्यंत या स्पर्धेमध्ये किती सामने खेळले गेले. तर याचं ऑप्शन आहे 45, 50, 55 की 60. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकूण 55 सामने या टुर्नामेंटमध्ये खेळवण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषक कोणती आवृत्ती होती. म्हणजे ही जी आवृत्ती होती ती कितवी आवृत्ती होती. त्याचं ऑप्शन आहे 8वी आवृत्ती, 9वी आवृत्ती, 10वी आवृत्ती की 11वी आवृत्ती. तर याचं बरोबर होतं मित्रांनो 10वी आवृत्ती. आत्तापर्यंत एकूण 10 वेळा T20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली आहे. तर याची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. 2007 साली सुद्धा भारतानेच T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारताचा कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. पुढचा प्रश्न आहे भारताने 2026 मध्ये T20 विश्वचषक जिंकून एकूण किती वेळा हा किताब जिंकला आहे. तर भारताने आत्तापर्यंत 3 वेळा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. ती प्रथम म्हणजे 2007 साली, त्यानंतर 2024 साली आणि यंदा 2026 साली, असं एकूण 3 वेळा हा विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषकाचा अंतिम सामना कोणत्या शहरात झाला. त्याचे ऑप्शन बघू मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई. तर याचा अंतिम सामना अहमदाबाद या शहरात झाला. तर या शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियम या मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला. पुढचा प्रश्न आहे अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार कोण होता. तर न्यूझीलंड संघाचा कर्णधार कोण होता. त्याचा ऑप्शन आहे केन विल्यमसन, टिम साऊथी, मिचेल सँटनर की ट्रेंट बोल्ट. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मिचेल सँटनर हा न्यूझीलंड संघाचा कर्णधार होता. पुढचा प्रश्न आहे भारताचा कर्णधार कोण होता. तर या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार होता ऑप्शन बघू आपण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या की के एल राहुल. त्याचं बरोबर आहे मित्रांनो सूर्यकुमार यादव हा भारताचा कर्णधार होता. तर पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषक स्पर्धेचा क्रिकेटर फॉर्मॅट काय होता. क्रिकेटचा हा जो फॉर्मॅट कोणता होता. तर या विश्वचषक स्पर्धेचा क्रिकेटचा फॉर्मॅट आपण ऑप्शन बघू ODI स्पर्धा होती म्हणजे वन डे इंटरनॅशनल होती की टेस्ट सामने होते म्हणजे कसोटी सामने ज्याला बोललं जातं, T20 इंटरनॅशनल होती की T10 इंटरनॅशनल होती. तर याचा फॉर्मॅट होता T20 इंटरनॅशनल, जो 20 षटकांचा खेळ यामध्ये खेळवला जातो. त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी T20 इंटरनॅशनल हा क्रिकेटचा फॉर्मॅट होता. पुढचा प्रश्न आहे या स्पर्धेचे आयोजन कोणत्या संस्थेने केले. तर जगभरामध्ये जे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते विश्वचषक स्पर्धा किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा T20 विश्वचषक स्पर्धा, या स्पर्धेचे आयोजन हे ICC मार्फत केले जाते. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC. पुढचा प्रश्न आहे स्पर्धेचा फॉर्मॅट कोणता होता. तर या स्पर्धेचा फॉर्मॅट होता ज्यामध्ये पहिलं ग्रुप स्टेज होते, त्यानंतर सुपर 8 स्पर्धा खेळवल्या गेल्या आणि त्यानंतर नॉकआउट स्पर्धा, म्हणजे यामध्ये सेमीफायनल आणि फायनल अशा 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. तर प्रथम जे 20 संघ आले त्यामध्ये
ग्रुप स्टेजमध्ये मॅचेस झाल्या, त्यानंतर सुपर 8मध्ये 8 संघ निवडले गेले आणि त्यानंतर नॉकआउटमध्ये 4 संघ निवडून त्यामध्ये सेमीफायनल आणि फायनल मॅच अशी या स्पर्धेचा फॉर्मॅट होता. पुढचा प्रश्न आहे, अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या? तर याचा ऑप्शन आहे हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, ईशान किशन की शुभमन गिल. तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो संजू सॅमसन. अंतिम सामन्यामध्ये संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावा केल्या. अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून अर्धशतक कोणी केले? तर याचा ऑप्शन आहे मित्रांनो केन विल्यमसन, टिम सायफर्ट, डेव्हॉन कॉनवे की ग्लेन फिलिप्स. तर याचं बरोबर उत्तर आहे टिम सायफर्ट याने न्यूझीलंड संघासाठी अर्धशतकी खेळी केली होती. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 2026 T20 विश्वचषकाचा पुढील हंगाम कोणत्या वर्षी होणार आहे? तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यंदा 2026चा जो हंगाम झाला तर पुढचा असणार आहे तो 2028चा हंगाम आहे. तर दर 2 वर्षांनी हा T20 विश्वचषक सामने हे खेळवले जातात. त्यामुळे आता 2026 नंतर पुन्हा एकदा 2028मध्ये याचे 11वे पर्व खेळवले जाणार आहे. तर मित्रांनो ही झाली T20 विश्वचषकाबद्दल महत्त्वाची माहिती. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो आपण इथेच थांबू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक टाकलेले आहेत, तर त्या तुम्ही जाऊन चेक करू शकता. महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यामध्ये. तर मित्रांनो इथेच थांबतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.